नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर. चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचार तोफा आज थंडावलेल्या आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक उमेदवारानं धडकेबाज आपला प्रचार केला. बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाआघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये ही लढत रंगताना दिसतीये. खरं म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की बजरंग बाप्पा सोनवणे यांचा आत्मविश्वास कुठेतरी खाली वाटत होता. त्याचबरोबर प्रचार यंत्रणा देखील तेवढी नियोजनबद्ध नव्हती. मात्र गावोगावी भेटी देण्यावर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी भर दिलेला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांचा विचार केला तर त्या एक तुल्यबळ उमेदवार आहेत. भाजपाच्या त्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत आणि म्हणून कुठेतरी त्यांचं पारडं जड वाटत होतं. प्रचाराच्या पहिल्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांचं जे वलय आहे त्या वलयाच्या दबावाखाली किंवा त्या दबदब्याखाली बजरंग बाप्पा सोनवणे कुठेतरी दबल्यासारखे वाटत होते. मात्र जसजसा प्रचार पुढे जात गेला आणि अंतिम टप्प्यात जेव्हा प्रचार आला त्यावेळी बजरंग बाप्पा सोनवणेंच्या पाठीशी जनता ज्या पद्धतीने उभी राहिली, त्याचबरोबर घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले दिसले. सकल मराठा समाजाचे देखील कार्यकर्ते सुरुवातीपासून बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सोबत होते. आणि 4 दिवसांपूर्वी जेव्हा पंकजाताईंशी मी बोललो तर त्या म्हणल्या की मी 2,20,000 मतांनी माझा विजय निश्चित झालेला आहे. अशा प्रकारची प्रचार यंत्रणा मी राबविलेली आहे आणि आता विशेष काही फारसं करण्यासारखं राहिलेलं नाही. आता आहे त्या प्रचार यंत्रणेवरच आणि लोकांच्या भेटीगाठीवर मी भर देतीये. मोदींची सभा देखील लागलेली आहे. असा तो एक त्यांचा आत्मविश्वास उच्च कोटीचा वाटत होता. मात्र काल जेव्हा त्या सुजय विखे पाटलांच्या प्रचारासाठी तिथे गेल्या त्यावेळी त्यांनी तिथे कबूल केलं की मी थोडीशी अडचणीत आहे. इकडे बजरंग बाप्पा सोनवणेंच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या मशालीला दिवसागणिक वेगवेगळं तेल मिळत गेलं. मग कुठे भगवं तेल मिळालं, कुठे हिरवं तेल मिळालं. आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे यांची आष्टी येथील वादळी सभा, खरं म्हणजे आष्टी हा परिसर जो आहे माळी समाज तिथे मोठ्या संख्येनं आहे आणि म्हणून अमोल कोल्हे यांची सभा तिथे लावली गेली आणि त्याचा प्रभाव देखील चांगल्या पद्धतीनं दिसून आला. त्याचबरोबर अंबेजोगाईमध्ये मोदींच्या सभेपाठोपाठ शरद पवारांची सभा झाली. त्यानंतर कराळे मास्तर यांची देखील ती वादळी सभा झाली. या सर्व सभांमुळे आणि बजरंग बाप्पांना जो समाज, मुस्लिम समाज, इतर समाज जोडला गेला. मराठा समाज तर आधीपासून त्यांच्या सोबत होताच, परंतु ह्या सगळ्या प्रचार यंत्रणेमुळे बजरंग बाप्पांचा देखील आत्मविश्वास चांगलाच दुणावला. आणि ह्या सगळ्या सभांचा परिणाम असा झाला की मतदारांमध्ये देखील कुठेतरी हा विश्वास त्यांना वाटू लागला की बजरंग बाप्पा ही चांगली लढत देत आहेत आणि म्हणून बजरंग बाप्पाच्या पाठीशी हळूहळू एक एक करत वेगवेगळा समाज जोडला गेला. आणि जेव्हा प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यावेळी कुठेतरी बजरंग बाप्पांच्या या प्रचार यंत्रणेचा जो परिणाम दिसून येते, सकारात्मक परिणाम दिसून येते, यामुळे पंकजाताईंच्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक वाढली असावी हे त्यांच्या ओठावर देखील आलं. जसं सुरुवातीला मी सांगितलं की सुजय विखे पाटलांच्या प्रचारासाठी जेव्हा त्या तिथे गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी ते बोलून दाखवलं की मी कुठेतरी अडचणीत आहे. अर्थात आता मतदान काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे. मतदानाच्या दिवशी किती टक्केवारीनं मतदान होतं, किती लोक बाहेर पडतात मतदानासाठी, कोणाच्या बाजूचे लोक बाहेर पडतात. कारण आधीच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की पंकजाताईंचा ॲटिट्यूड हा त्यांना अडचणीचा कुठेतरी ठरू शकतो. प्रचार यंत्रणा राबवत असताना देखील भाजपचे आणि संघाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे
भाजपचे जे पारंपरिक मतदार आहे, शेटजी भटजींचा पक्ष असं सुरुवातीला म्हटलं जात होतं, ह्या सर्व समाजाकडे, ह्या समाजाला या प्रचारादरम्यान पंकजाताईंनी कुठेतरी गृहीत धरल्यासारखं दिसतंय आणि एका विशिष्ट जातीच्या वलयामध्ये पंकजाताई अडकल्या आणि त्याच मतदानाच्या भरोश्यावर किंवा त्या लोकांच्या भरोश्यावर आपली पूर्ण प्रचार यंत्रणा आपण मतदानापर्यंत नेऊ शकतो, असा कुठेतरी त्यांच्यामध्ये मला वाटतं ओव्हर कॉन्फिडन्स आला. आणि हा ओव्हर कॉन्फिडन्स त्याचप्रमाणे भाजपच्या पारंपरिक मतदारांकडे आणि भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडे त्यांना गृहीत धरणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, हे कुठेतरी पंकजाताईंना अडचणीचं ठरू शकतं. एकीकडे पंकजाताईंची हे मायनस पॉईंट, दुसरं मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी विरुद्ध मराठा असा जो संघर्ष उभा राहिलेला आहे, त्याही अडचणीला पंकजांना समोर जायचंय. उलट पक्षी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सोबत होते, मुस्लिम समाज त्यांच्यासोबत आला. आणि जसं आम्ही सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जी टेम्पलेट सेट झाली, तीच टेम्पलेट पुढे आम्हाला चौथ्या टप्प्यापर्यंत कंटिन्यू होताना दिसते. ती टेम्पलेट अशी की बहुजन, मुस्लिम आणि दलित हा समाज एकसंघपणे काँग्रेसच्या म्हणजेच महाआघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला दिसून येत आहे. हेच चित्र जर 13 तारखेच्या मतदानाच्या वेळेस प्रत्यक्षामध्ये उतरलं तर मला वाटतं पंकजाताईंच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. एकंदर जेव्हा प्रचाराच्या तोफा थोंडावल्यात त्यावेळी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांची मशाल चांगलीच भडकलेली दिसतीये. प्रत्यक्षात काय होणार आहे हे तर 4 जूनलाच कळणार आहे, परंतु 13 तारखेला मतदान आहे. प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत. आणि मतदान करत असताना कुठल्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नका. सत्सद विवेक बुद्धीने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा हा सर्वात मोठा सण उत्साहात साजरा करा. धन्यवाद.